नमस्कार मित्रांनो, प्युअर गो ऑर्गॅनिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आझोला या शेवाळवर्गीय वनस्पतीविषयी माहिती जाणून घेणार आहोत. बेड इन्स्टॉलेशन पासून ते आझोला हार्वेस्टिंग पर्यंत कोणती कोणती कामे आपल्याला याच्या दरम्यान करावी लागणार याचे आपण आज प्रत्यक्षात व्हिडिओच्या दरम्यान पाहणार आहोत. बेडचे इन्स्टॉलेशन करत असताना सुरुवातीला आपल्याला एक काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे, ते की जमीन पूर्णपणे बेडच्या खालची सपाट असणे गरजेचे आहे. आपण बघू शकता, आपण अशा प्रकारे आझोलाचा बेड इन्स्टॉल केलेला आहे आणि त्याच्या खालची जी जमीन आहे ती पूर्णपणे एक समान आहे. आपण आझोला वाढवण्यासाठी येथे HDP बेडचा वापर केलेला आहे आणि तो बेड 12 फूट लांब, 4 फूट रुंद आणि 1 फूट हाईट असणारा आहे आणि या बेडची थिकनेस 450 GSM आहे. याच्यामध्ये आपण सुरुवातीला 1 वीतभर पाणी भरून नंतर त्याच्यामध्ये 20 किलो माती, 20 किलो देशी गाईचे शेण आणि अर्धा किलो मिनरल मिक्सचर टाकून नंतर त्याच्यावरती मदर आझोला कल्चर आपण सोडणार आहोत. शेण घेत असताना आपल्याला अशा प्रकारे शेण पाण्यामध्ये मिक्स करून त्याची स्लरी करून घ्यायची आहे. अर्धा किलो मिनरल मिक्सचर घ्यायचे आहे आणि माती ही चाळलेली घ्यायची आहे आणि त्याची पण स्लरी करून घ्यायची आहे आपणाला. आता आपण बेडमध्ये पाणी भरून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला 1 वीतभर पाणी बेडमध्ये भरून घ्यायचे आहे. 1 वीतभर म्हणजे जवळपास 9 इंचाचा थर पाण्याचा बेडमध्ये भरून घ्यायचा आहे. पाण्यात चाळलेली माती आपण आता या बेडमध्ये अशा प्रकारे उतरून घेऊ. मातीची स्लरी टाकत असताना स्लरी पूर्ण बेडमध्ये पसरली जाईल याची काळजी घ्यावी. माती टाकल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये गावरान गाईच्या शेणापासून जी स्लरी आपण बनवली आहे ती सर्वत्र पसरून बेडमध्ये टाकायची आहे. आता आपण पूर्ण बेडमध्ये मिनरल मिक्सचर टाकून घेऊ. आता आपण बेडमध्ये कल्चर सोडून घेऊ. आझोला कल्चर बेडमध्ये सोडल्याच्या नंतर ते कल्चर 8 ते 10 दिवसामध्ये पूर्णपणे बेडमध्ये पसरले जाते. 8 ते 10 दिवसानंतर आपण दिवसाला 2 किलो पर्यंत आझोलाची हार्वेस्टिंग करू शकतो. आझोला या वनस्पतीमध्ये विटॅमिन्स, मिनरल्स, अमिनो ऍसिड आणि बीटा कॅरोटीन हे पोषक तत्व आढळत असल्यामुळे कोंबड्यांमध्ये मांसाचे तसेच अंड्याचे उत्पादन वाढण्यास मदत होते आणि दुधाळ जनावरांमध्ये दुधाचेही उत्पादन वाढण्यामध्ये मदत होते. आणि याचे घरच्या घरी जर आपल्याला प्रोडक्शन करायचे असेल तर ते खूप 1 ते 2 रुपयामध्ये फक्त त्याचे उत्पादन घेतले जाऊ शकते. त्याच्यामुळे आजकालच्या महागाईच्या काळामध्ये ॲझोला हे चांगले खाद्य जनावरांसाठी ठरू शकते. तरी सर्वांनी ॲझोलाचा वापर करून आपले उत्पन्न वाढवावे. जर कोणाला ॲझोलाच्या प्रोडक्शनसाठी HDP बेड पाहिजे असतील तर आमच्याशी संपर्क साधावा. आमच्याकडे उच्च प्रतीचे ॲझोला कल्चर आणि ॲझोलाचे बेड मिळतील. धन्यवाद.